नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय। हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते। आज पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे। वसंत चव्हाण यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती, त्यामुळे त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आलं, परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद या ठिकाणी जाण्यास सांगितलं। त्यामुळे एअर ॲम्ब्युलन्सने त्यांना हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र तिथे त्यांची आजाराशी सुरू असलेली झुंज संपली आणि काँग्रेसचा एक निष्ठावान नेता हरपला। मागील 2 दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे वयाच्या 70ीत 2024 मध्ये लोकसभेत निवडून आलेले होते। 1957 पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले। त्या मालिकेत सरपंच पदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या वसंतरावांचे नावही घेतले जाते। नांदेड जिल्ह्यातील काही राजकीय घराणे राजकीयदृष्ट्या बाद झाल्याचं दिसत असताना ज्या घराण्यांचा दबदबा अद्यापही कायम आहे, अशा नायगावच्या अमृतराव चव्हाण यांच्या मोठ्या घराण्यातील वसंतराव हे एक प्रतिनिधी आहे। त्यांचे वडील बळवंतराव जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळ कृतिशील राहिले। आमदारकीचा त्यांचा वारसा वसंतरावांनी पुढे चालवला। अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे यंदा ध्यानीमणी नसताना त्यांच्यावर अचानक लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रसंग आला आणि पहिल्या प्रयत्नातच ते यशस्वी ठरले। सरपंच ते खासदार व्हाया आमदार वसंत चव्हाण 1978 साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले। नंतर त्यांना जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली। 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली। तेथून पुढे तब्बल 16 वर्षे ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते। नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला। जिल्ह्यात 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतरावच ठरले। नांदेडमध्ये अशोक चव्हाण, भास्करराव खातगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेने सिद्ध केले। नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व त्यांनी कायम राखले।